तुमचं नाव काय मॅडम? सुनीता राजाराम जो. बरं, राहायला कुठे तुम्ही? साईन कोल्हापूर. बरं, सायनवरून तुम्ही पवेला ट्रीटमेंटसाठी येत आहेत, बरोबर? काय त्रास होतोय तुम्हाला? मला वाताचा आंबवात होता. किती वर्षापासून आहे हा? हा किती वर्षापासून ते माहिती नाही, पण आता त्याचं हे जास्त व्हायला लागलं. 1 वर्षापासून जास्त झाला. हा. बरं, ठीक आहे. आता तुम्हाला त्रास काय काय होता आंबवातामध्ये? आता आंबवातामध्ये माझे हात चालत नव्हते, हा. काय काम करायला होत नव्हतं आणि सारखं ताप येत होता. बरं. सारखा मुलगा सून मालिश करत होते, शेकत नव्हते ते, पण मालिश त्यांना काय कळत होतं बरोबर. की ह्याच्यामध्ये काय करतात. हो. ते आपल्या बाम आणि राईचं तेल लावत होते, रोज मालिश करायला लागायचं त्याने. हा. तेव्हा जरा मला बरं वाटायचं आणि मग मी झोपायचे. बरं. असं होय, हे असंच कार्यक्रम चालू होता. नंतर जास्तच व्हायला लागलं मला, चालता बी येईल नाही आणि काय नाही. बरं. तर मग हे तुमच्या इथलं हे माझ्या मुलाला बघितलं तेव्हा माहिती पडलं, मग माझा मुलगा मला घेऊन आला. बरं, मग आता तुम्हाला किती दिवस झाले आपल्याकडे ट्रीटमेंट करून? आता 5 दिवस झाले. बरं, 5 दिवसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? मला 5 दिवसामध्ये ताप आता जास्त येत नाही. पहिला येत होता, मी सारखी झोपून राहायची, तो येत नाही. तोंडात एकदम तापासारखं होत होतं, बरोबर. ते नाही होत आणि आता जरा बरं वाटतं. बरं, आता हाताचं दुखणं होतं, सूज होती, बोटं वाकडी होती, ते कसं आहे? जरा कमी आहे. किती टक्के कमी वाटतंय सगळं तुम्हाला? वरती दाखवा मला, हात दाखवा तुमचे. हा, आता मूठ घ्या, मूठ वाळा. आधी मूठ वाळता येत नव्हती, बरोबर? आणि पहिल्या बोटाला सूज खूप होती, आता सूज नाहीये दोन्ही बोटाला, बरोबर? मनगट असा हात दाखवा फिरून, एवढं तुम्हाला मुवमेंट होत नव्हती, बरोबर? हा, आणि मनगटचं काय? नाही, हे दुखत होते, म्हणजे काय पण जरा पण धक्का लागला बाळाचा बी तर जीव जायचा. अजून काही त्रास? अजून काय नाही. भूक वाढली आहे? जेवण जातंय? हा, जेवण जात आहे. थँक्यू.